नमस्कार मंडळी, आजच्या मिनी व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. मूड झालेला मूवी बघायचा आणि तो म्हणजे सध्या चर्चेत असलेला पिक्चर धुरंधर. मग काय, स्कूटी काढली आणि निघालो हुमाच्या दिशेने. आणि तुम्हाला माहितीच आहे की हा मूवी किती सुपर डुपर हिट चालू आहे आणि मूवीच्या तिकीट्स देखील फुल आहेत. मूवी पाहिला आणि तेव्हा कळलं की हा ब्लॉकबस्टर मूवी का आहे ते. मी हायली रिकमेंड करेन की तुम्ही नक्की हा चित्रपट जवळच्या चित्रपटगृहात जाऊन पहा. मूवी पाहून झाल्यानंतर आमचा प्लॅन होता की नविता दीदीकडे जायचा, म्हणून तिच्यासाठी घ्यायला गेलो साडी वेलकम या शॉपमध्ये. येत्या 27 डिसेंबर रोजी एक स्पेशल गोष्ट आमच्या आयुष्यात होणार आहे, सो त्यासाठी घ्यायला गेलो MK घारेमध्ये काहीतरी भेटवस्तू. येथे पाहिले तर क्रिसमस थीमच्या रिलेटेड डेकोरेशन देखील केले होते. सर्व काही खूप छान दिसत होते. मग श्रद्धाला हे चांदीचे जास्वंदीचे फूल आवडले, ते आम्ही भेटवस्तू म्हणून घेतले आणि मग निघालो बॉम्बे सेंट्रलच्या दिशेने. सर्वात आधी LBS रोड पकडला आणि मग पहिले कांजूर गाठले, तेथून गांधीनगर आणि गांधीनगरवरून लेफ्ट मारून ईस्टर्न एक्सप्रेस हायवे पकडला. बऱ्याच दिवसापासून मी आणि श्रद्धा लॉंग ड्राईव्हसाठी गेलो नव्हतो, तर विचार केला बॉम्बे सेंट्रलला स्कूटीनेच जायचा. लालबागला पोचलो आणि पाहतो तर काय, येथे क्रिकेटच्या टुर्नामेंट भरलेल्या, ते की लालबाग प्रीमियर लीग म्हणून. क्रिकेट लवर असल्यामुळे माझा काय पाय पुढे जात नव्हता, सो थोडा वेळ गाडी थांबवली आणि लालबाग प्रीमियर लीगचा आनंद घेतला. तब्बल 1.5 तासाने मी पोचलो बॉम्बे सेंट्रलला. नविता दीदी राहते जर्मन दर्शनमध्ये, जे की ताडदेव एरियामध्ये येते. घरी पोचल्या दीदीने मस्त अशी गरमागरम कॉफी बनवली. हा माझा भाचा देवांशू. सर्वात आधी नविता दीदीला दिली साडी, तिला खूप आवडली. आज मस्त बेत होता चिकनचा, जे की नविता दीदी आणि माझ्या भाऊजींनी बनवलेले. मस्त असं कोळशाचा दम मारून मटक्यामध्ये बनवलेले चिकन फ्राय, एक नंबर झालेले ते. जेवणामध्ये होत्या पुरी, चिकन ग्रेव्ही, चिकनचे फ्राय पीस आणि माझी आवडती सोलकढी. मस्त ताव मारला जेवणावर आणि मग जेवण झाल्यावर खाल्ली कँडी, त्यानंतर आईस्क्रीम. अशा प्रकारे केली दिवसाची सांगता. थँक्स फॉर वॉचिंग अँड डू सबस्क्राईब फॉर मोर.